चला मंडळी, आज आपण बनवत सकाळचा नाश्ता। तर देखा तुम्ही, तर मी 2 बटाटा लिहिलो होतात कच्चा, त्याने वरनी साल काढी मी आणि किशी टाकात त्यासाठी 1 वाटी गहून पीठ, 2 कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या अशा कापी टाक्यात मी। तर देखा तुम्हाला पक्वत मेर काही अजून कांदा आणि पात असं होईल तर तुम्ही कापीसन टाकू शकता सगळं, मनपा जेवढं होतं तेवढं लिहिलं मी। तर देखा मी चांगलं ते किस होतं ना ते सगळं धुई काढ मी बटाटानं, त्यांना मग हिरवी मिरची आणि कांदा असं टाक मी त्यांना मा। तर तुम्ही पण करा तसं, एकदा ट्राय करीसन, एकदम सोपं आहे। आणि घरमातलं जेवढं साहित्य तेवढं रासच आपलं आलं तर ते टाक मी, जेवढं होतं तेवढं टाक, मनपा थोडंसं कमी होतं तर थोडं जिरं, थोडीशी हळद, काही थोडंसं नमक, काही मिरची पावडर आणि ते एवढे गहून पीठने वाटी भरेल होती ती टाकी मी, चांगलं गायलेलं होतं मी पीठ आणि थोडंसं नमक टाक वरून। तर देखा पाणी नाही टाकानं पहिले, कारण कसं बटाटा किशोर रस ना आपण त्यांना मायना पाणी रास ते आपण लागताच टाकानं। तर देखा मस्त काली लेवानं, एकदम पांच बी नाही करानं आणि चांगलं हाई बी नाही करानं। तर आपण मस्त गुलाबजामुन नागत वड्या कराण्या आणि तेल मा सोडाण्या, एक एक सोडाण्या आणि गॅस कमी करानं। कमी गॅसवर आपले त्या तयांच्यात, कारण कसं फुल गॅस मा ते एकदम लाल होई जातेस मजार मा कच्च्या राहतेस, त्यासाठी आपले कमी गॅसवर शेकानेत त्या। तर देखा तुम्ही, तर मस्त उलटा पलटा करत राहा ना कमी गॅसवर। तर करा तुम्ही पण, पोरसले शाळामध्ये जावाले एकच नंबर आहेत त्या खावाले। त्यांनासोबत चटणी करा आणि मनापा चटणीनं साहित्य कमी होतं त्यामुळे मी काही करणी चटणी, तर मी टमाटा सॉस ठेलचे त्यांसाठी। तर तुम्ही करू शकता चटणी, तर कारण कसं आमना आटे एक वस्तू भेटस एक भेटस नाही, त्यांसाठी मी जेवढं होतं तेवढं टाक, तुम्ही टाकू शकता। सध्या का वयनात आपला वडा तयार, त्या असा मस्त वयनात त्या असं लालसर वयनात थोडा, तर मजार मग कच्चा नाही राहतच त्या। तर देखा करी देखा तुम्ही, एकदम सोपा आहेत असत्या खावाले एकच नंबर लागतच त्या, कारण भाजी नाही आवडणी। तर करा तुम्ही एक दिवस ट्राय असं। तर देखा वयनात तयार आपला वडा आणि टमाटा सॉस। व्हिडिओ आवडना होई तर लाईक शेअर नक्की करा।